परळीतील एका जाहीर कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधला। नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित होत असल्याचा आरोप करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कामं वेळेत होत नाहीत, जनतेला त्रास सहन करावा लागतो, हे खपवून घेणार नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली। कार्यक्रमस्थळी उपस्थित जनतेने टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना पाठिंबा दिला। या भाषणामुळे परळीच्या राजकारणात पुन्हा खदखद निर्माण झाली आहे। झाल्यापासून ते जिल्ह्याचा अभ्यास करत असतील, कामं करत असतील, त्यांनी पण मला सांगितलं की इथे खूप गरमी व्हायची आहे, एसीची गरज आहे। दरवेळी मी इथे कार्यक्रम घेते तेव्हा माझी तीच तक्रार असते की याला जरा एक चांगलं रूप द्यायला पाहिजे, तर त्याचा आपण एखादा प्रस्ताव तयार करू। मला स्वतः जातीने लक्ष घालून एक आलिशान असं इथे एक सभागृह आपण तयार केलं पाहिजे। मला त्याला रंग मंदिर, नाट्य मंदिर मला वाटत नाही, सभागृहच मला वाटतं। तर ते सभागृह आहे, इथे विविध कार्यक्रम होतात, तर तुम्ही जरूर आपण एक प्रस्ताव तयार करा, त्यालाही आम्ही पूर्णपणे सहकार्य करू, म्हणजे आपल्याला इथे कार्यक्रम घेण्यासाठी कुठली अडचण येणार नाही। त्याच